आजा बरं काळजी घे आणि हे बघ लगेच गेले गेल्या व्यायामाला सुरुवात करू नकस आणि हाताला तेवढं जप बाबा. जीजे नको काळजी करू. घर से निकलते ही कुछ दूर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे एव्हरीवेअर इज नाव आनंद गडे आनंदी आनंद गडे अहो, काय 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 झालं? अहो दिसत नाही का आम्ही हॅपी येते पेळ गावाला गावाला आज आजा निघाला. जरा म्हणून दम निघत नाही ना तुम्हाला? कंट्रोल करा की थोडं. कोणतरी बघितलं म्हणजे? अहो कोण बघतय तवा सगळे बाहेर गेलेत आणि मुळात ही फिलिंगच अशी की कंट्रोल करू शकत नाही. बरोबर बाहेर तर जाऊ आपण. त्यांना निरोप द्यायला पाहिजे तर कसं वाटेल ते. हा बाहेर तर गेलं पाहिजे. चला 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 लेट्स गो. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे तो इकडे. आणि अजिंक्य गेल्यावर फोन करा बर का. वय करतो. अजिंक्य निस्ता शीतललाच नाही आम्हाला बी सगळ्यांना करत जावा असं म्हणायचंय नानांना. वाह भाभी वाह, एकदम सही बात बोले आपने. राहुल्या गप्पस की. आणि मग आम्ही काय बॉर्डरवर चाललोय का? अहो बेळगावलाच चाललोय. आणि फोन कशाला? शनिवार रविवारी येणारच आहे की मी. तुम्ही फक्त शीतलला जापा. तिला काहीच काम करू देऊ नका. वय वय अहो डोंट वरी फौजी, आम्ही काळजी घेतो त्यांची. चला निघा का आता. आणि शीतल तू काय रडत बिडत बसू नको काय. तुझ्या नवऱ्याला मी व्यवस्थित बेळगावात सोडतो बाय. चला चला सुने का काय आलं तर. चला आम्ही बी निघतो आता. अहो का हो नाना, चहा तरी घेऊन जावा. वय की. चला चला मी चहा ठेवते. नाना उषा बहिणी अहो लय उशीर झाला आपण बाहेरच उभाय. चला जरा चहा पिऊन जावा. हा वय वय नाना थांबा की जरा चहा घेऊन जावा. चला चला. अगे शीतल अगं ये की. हा आलेच. अगं उषा आता ती कुठली ते लवकर गाडी पार तिकाटनं वळून गेली की नाही की मगच घरला येईल बघ ती. होय चला. चल भैया. का रे काय झालं? अरे त्याला तुला उशीर झाला. फौजी आत्ताच गेला. हा भैया गेले ते जाऊ द्या, आले ते बघा. म्हणजे भैया तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय? कन्फर्म आहे का? कन्फर्म आहे भैया. ताईसाहेब अचानकच कसे काय आल्या? कोण नाही काय नाही. चला. ताईसाहेब अरे देवा हे आणि काय झालं आता. बहुतेक आपण फोन केल्यामुळे ताईसाहेब तातडीने इथं आल्यात आणि भैया बी धावत पळत गेल्यात. म्हणजे नक्कीच काय तर गडबड होणार. त्यात जर ताईसाहेबांनी आपलं नाव सांगितलं
तर मग तर काय खरं नाही. आधीच भैयाचा आणि माझा वेळा भोपळ्याचा वैर, आता तर वाटच लागणार आहे. होतच नव्हतं होऊन बसणार. ह्या सगळ्याला आपल्यालाच तोंड द्यायला लागणार. मला आधीच यांचं ऐकायला पाहिजे होतं. कशाला मी आत पडले कुणाच ठाऊक. आता तर हे पण गेले, कुणाला सांगता बी येणार नाही. मला त्यांच्यात नेमकं काय बोलणं होतंय हे कळलंच पाहिजे. ताई साहेब, तुम्ही कधी आल्या? म्हणजे येण्याच्या आधी काय फोन नाही, काय नाही? नाही म्हणजे फोन वगैरे काय केला असं तर तुम्हाला न्यायला आलो असतो. वेलकम. दाजी कसे? त्याचं काय, पक्षाने पण लय मोठी कामं टाकलेत ना आमच्या अंगावर, त्यामुळे वरचेवर फोन करायला पण जमत नाही. हाऊ इज सिम्बा? संग्राम सिंह कसे? भाचे साहेब आले नाहीत का ते? अहो ताईसाहेब तुम्ही उभे का? बसून घ्या. त्याला जकाय तर गोडदोडाचं बघ. ताईसाहेब दार बंद करा. हा दार बंद करा. आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. आलं का ध्यानात? जी. अरे देवा, दारका बंद करून घेतलं यांनी. आतमध्ये नेमकं काय चालू असेल? आई साहेब कुठे आहेत? हा हा त्या आईसाहेब असतील की इथेच कुठेतरी. कुठं जाणार आहेत तवा? आई साहेब कुठे आहेत? हा त्या इथं. मी विचारलं आई साहेब कुठे आहेत? अहो त्याचं काय झालं? तुम्ही अचानक आले ना. तुम्ही आधी सांगितलं असतं येतोय तर. कोणताही प्रश्न आम्ही फक्त 3दा विचारतो आणि त्यानंतर आमचा हंटर बोलतो. विसरलात वाटतं. हाय लक्षात आहे आमच्या. आम्ही आलो तेव्हा दाराला कुलूप होतं. कुलूप तोडून दरवाजा उघडलाय आम्ही. आम्ही शेवटचं विचारतोय. आई साहेब आईचं देवदर्शनाला गेलं. आम्ही सांगतच होतो तुम्हाला. मगाशी का खोटं बोलला? सॉरी 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 सॉरी. त्याचं काय आहे? आम्ही एकटीला पाठवलं ना, तुम्ही चिडाल म्हणून नाही सांगितलं. सॉरी. आम्ही म्हटलं एवढे इलेक्शनची कामं झाल्यानंतर जाऊ, आम्ही पण येतो सोबत, पण त्या नाही म्हटल्या. आम्ही त्यांची सगळी सोय केली बरं का. आपण कुठं गेल्यात त्या देवदर्शनाला? देवदर्शनाला कुठं गेल्यात? काशीला गेलं. सांग ना टॅलेंट कुठे की काशीला? काशीला गेलं. त्या काशीला कधी येणार आहेत परत? येतील की आता लगेचच येतील. असा दरवाजा लावून घेतला म्हणजे तसंच काय तर महत्वाचं बोलत असणार त्या. मला तर वाटतंय की त्या आईंबद्दल विचारत्याल. आई साहेब त्यांच्या संग आल्यात का नाहीत ते काय बी कळायला मार्ग नाही.
नाहीतर मी असं विचारलं म्हणूनच त्या एवढ्या तडकाफडकी आल्या असणार. हा, त्या आईंची चौकशी करणार आणि मी मरणार. आणि फक्त मीच नाही, मामी बी हात अडकणार. देवा, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी तो फोन केला असं झालंय मला आता. त्यांचा फोन का बंद लागतो? फोन का म्हणजे प्रवासामध्ये असतील तर चार्जिंग करायचं राहिलं असेल म्हणून नसेल लागत. येतील ते लवकरच. यार चॅलेंज बोल की. हा फोन बंद लागत असेल ना त्यामुळे ते नाही. भैया साहेब, आम्ही तुमच्याशी बोलतोय. उत्तर तुम्हीच द्या. जी मी सांगितलं की आताच येतील त्या लवकर. तुम्ही उभे करायचं, तुम्ही बसून घ्या. बोलण्याच्या नादात 1 तास कसा निघून गेला कळलं पण नाही. होय. अहो पण तास झालाय खरं, पण पोरगी आली कुठं अजून घरी? नवऱ्याला सोडायला बेळगावला गेली काय? अहो गेली बी असल, तिचा काही भरोसा नाही. अहो होय तर, अहो नवरा म्हणजे जीव की प्राण आहे तिचा. नाना तुम्हाला सांगती, इथं जर अजिंक्य असले का नाही मग तर ती आम्हाला कुणाला हिंगलत बी नाही. पुष्पे असू दे, नवरा बायकोचं असंच असतं बघ. जेडे जा ग, जरा शीतल हाक मार, जा बघ जा बाहेर. शीतल, ए शीतल. आली का ग? अगं मारले की आता हाक मी. जेडे तू का नाही नुसती सांग का मेज बघ. हाक मार म्हणलं मारलीस. अगं पण तिला हाक ऐकू आली का? ती बाहेर आहे का? बघितलंस का? बाहेर तर कुठे दिसली नाही मला. अगं मग जरा पुढे जाऊन बघायचं. अगं पुढे रस्त्याच्या कडपत्र गेली असेल ना ती. आता काय करो बाई, कुठे जाऊन पुरगी बसल्या काय माहित. जीजी मला कळतं की अगं तेवढं. गेलेले मी पुढं 2-4 हाका बी मारल्या, कुठं नाही दिसली म्हणून मग परत आले आतमध्ये. कुठं उन्हात अनाचं गेली काय माहिती बाई पोरगी. हे असं करत असती बघा ती. आपली तब्येत कशी आहे, पोटात बाळ आहे आपल्या, ह्याचं काय आहे का नाही तिला? म्हणून मी म्हणत असते. अगं उषा असं कसं म्हणतीस? आता ती जाऊन जाऊन कुठं जाणार आहे? हे बघ, एक तर ती यास्मिनच्या घरी गेली असेल, नाही तर विकेच्या घरला गेली असेल. आता दुसरीकडे कुठे जाणार आहे तवा? बर चला निघतो आम्ही आता. अहो मी काय म्हणते, एकदा तिला फोन लावून बघूयात का? उगाच माझ्या मनाला बाई रुक लागून राहते. अगं उषा आता लगेच कुठं निघत्यास? हा हे बघ, हिथल्या इथं असून फुलासारखी तीस. थांब की जरा, आल्यासारखी बस. लेकीच्या सासुरात थांबायचं नाही असं काय नियम आहे वे? अहो नाही. अरे तसं काय नाही. नाना आता बहिणीच्या घरी आलाय ना व, मग बसा की निवांत. बसा बसा, आपण शीतलला फोन लावू. जेडे लाव ग जरा शीतलला फोन. तर करते की. त्या कधीपर्यंत येणार आहेत असं विचारलं आम्ही. ते झालंय देवदर्शन त्यांचं, निघालं ते आता. म्हणजे आमचा आता मगाशी फोन झाला तेव्हा पुण्यापर्यंत आल्या होत्या. त्यानंतर फोन केला पण काय लागलं नाही. कशा येणार आहेत त्या पुण्यावरनं? कशा म्हणजे काय? अहो आम्ही गाडी पाठवली. अहो आम्ही आईसाहेबांची काळजी घेतो. अहो त्या टॅलेंटला विचारा. टॅलेंट सांग की. हो गाडी पाठवली नाही त्यांना. आम्ही विचारलं त्या किती वेळा तिथे येणार आहेत म्हणून. म्हणजे आता एक 4-5 तास तरी. 4-5 तास? पुण्याहून इथं यायला 4-5 काय बैलगाडी पाठवली का त्यांना घ्यायला? नाही बैलगाडी नाही, म्हणजे आता हायवेवरतून येताना तेवढा वेळ तर. 3 तास. 3 तासात आईसाहेब आम्हाला इथं पाहिजे. आलं का ध्यानात? जी.
विरोधकांचं नक्कीच काहीतरी डाव दिसतो. शीतल, काय झालं ग बाया? हा नाही म्हणजे एवढे धापा टाकत आलीस म्हणून विचारते. का आज्याच्या गाड्या माग पळत वेळत गेली होतीस का काय? हा गेली असेल. अगं मग सांगायचं तरी. आमचं राहुल्या होतास की सोबतीला, त्याच्या बरोबर आली असतीस. नाही नाही, ते मी आहो ते कोपऱ्या कुत्रा मागं लागलं होतं म्हणून मग पळत आले. काय ग, अजिंक्य गेले ना? मग तू इकडे कशी? म्हणजे अगं म्हणजे तुमचं भेटायचं स्पॉट आहे ना, म्हणून म्हंटल. अहो काय तर काय, ते मी तर दर्शनाला आलते की. आता काय आहे काय नाही ते तुझं तुलाच माहिती बाया. जातो आम्ही. आणि हो, जरा दम खा आणि मग जा. बाया असं उरत बाहेर पडताना जरा डोक्यात पदर बिदर तरी घ्यावा. होय. चल. देवा महादेवा, काय पण कर, पण मला यात अडकू नगस. आधीच अजिंक्य सांगत होते तरी मी मामींच्या नादीला गुन्हे काय तर करून बसले. आता या सगळ्यामध्ये मी भरडले जाणार. यावर काय करू ते बी कळना झालंय मला. काय व्हायच्या आधी मी यांना सगळं सांगून टाकते, म्हणजे मला बी जरा हलकं झाल्यावानी वाटत. आता नेमका फोन लागना झालाय. राहुलला फोन करून बघते. राहुल्याचा बी फोन लागना, म्हणजे कुठेतरी वाटत असणार. हॅलो, काय ग शीतल, कुठं आहेस तू? ते मी जरा देवळात आले दर्शनाला. अगं हिथं अख्खं घर तुझ्या काळजीत पडलंय. आणि मग अशी मी फोन केला होता तर कट का केलास ग तू? तू कुठं गेलीस, काय झालं म्हणून पार भंडावून सोडले मला इथे सगळ्यांनी. हा, ते मी जरा महादेवाच्या मंदिरात आलते दर्शनाला. उन्हाचा तडाखा लई हाय म्हणून राहुल्याची आई बोलली की जरा सावलीत बस, म्हणून थांबले इथं. दर्शन झाल्यावर येतेच मी लगेच. काय म्हणती ग? अगं ती महादेवाच्या मंदिरात आहे. राहुल्याची आई म्हणली लई ऊन येतं, जरा वेळ सावलीला बस म्हणून. होय वय, बसू देत. काय घाई करू नकोस म्हणावं, सावकाशी. शीतल ये ग, ये तू दर्शन घेऊन ये. हा येते येते ती.